नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही सर्व आवरते आणि सकाळी सकाळी फ्रेश होऊन ती सावीसाठी दुधाचा ग्लास घेऊन येते. सावीला उठवते आणि खुश होऊन गुड मॉर्निंग बोलते. सावीला म्हणते की बाळा, आता सकाळी लवकर उठायचे कारण तुझ्या प्रिन्सिपल मॅडमचा फोन आला होता, त्यामुळे आता तू येथे सुद्धा स्कूलमध्ये जाऊ शकते. तर सावीला खूप आनंद होतो आणि सावी म्हणते की आता मी येथे असताना सुद्धा माझी स्कूल ही म्हणजे बुडवणार नाही. तेव्हा लगेच सावी ही तयार होण्यासाठी जाते. सिंधू म्हणते की बाळा, मला माफ कर, कारण मी तुला ही सांगू शकत नाही की काकूने आपल्यासाठी किती कडक नियम केले आहे, त्यामुळे तुला सकाळी इतक्या लवकर मला उठवावे लागले. त्यानंतर इकडे राजश्री राघवला चहा घेऊन आलेले असते आणि राघव सिंधू असे बडबडत असतो. तेव्हा राघव राजश्रीला पाहून उठतो. तर राजश्री म्हणते की बाळा, अरे किती दिवस तू त्या सिंधूच्या आठवणीत मग्नार, त्या सिंधूला त्याची थोडीशी सुद्धा किंमत राहिलेली नाही आणि तू प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको तिच्या आठवणीने. सिंधू तिच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेली, म्हणून तू सुद्धा स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला हवा. तुला सुद्धा आनंदी राहण्याचा हक्क आहे आणि तू का इतका उदास राहतो? त्यामुळे आता तू सिंधूला विसरण्याचा प्रयत्न कर. राघव फक्त विचार करत असतो, काही उत्तर देत नाही. त्यानंतर इकडे सिंधू काकूने जे नियम तिच्यासाठी लागू केलेले असतात त्यानुसार ती काही पैसे मोजत असते, परंतु तिच्याकडे पैसे हे कमी असतात. तेव्हा सिंधू विचार करते की आता नोकरीसाठी सुद्धा मी ॲप्लिकेशन केलं, परंतु आता जॉब मिळेपर्यंत आणि ते पैसे येईपर्यंत तर खूप दिवस लागणार. मग इतक्या छोट्याशा पैशात मी कसे मॅनेज करू याचाच ती विचार करत असते. सावी येते. सावी म्हणते की आई, मी खेळण्यासाठी जाऊ का? तर सिंधू बोलते हो जा. तर सावी निघून जाते. आता हे काकूंना पूर्ण पैसे देण्यासाठी मी काय करू याचाच विचार करत असताना तिच्या बोटामध्ये राघवने दिलेली ती अंगठी असते. तर सिंधू आपल्या बोटातील ती अंगठी काढते आणि तिच्याकडेच बघत असते, म्हणजे सिंधूला आता ती अंगठी मोडायची असते. त्यानंतर इकडे राजश्री ही राघवला म्हणत असते की बाळा, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो, कारण तू तिच्या आप्पांना जे वचन दिले ते पूर्ण केलेस आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तू सिंधूची साथ देत आलात आणि ती सुद्धा प्रेमाने. तू तिला डॉक्टर बनवलंत आणि पण सिंधू खूप बदललेली आहे, त्यामुळे तू सुद्धा स्वतःमध्ये बदल करावात. राघव म्हणतो की आई, मी बदलण्याचा खूप प्रयत्न करतो. राजश्री म्हणते की खरंच फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी तू हे सर्व बोलतोस ना? राजश्री म्हणते की मी सुद्धा सिंधूला मुलगी मानले होते, परंतु आता जी सिंधू आहे ना, तिच्याकडे बघून असे वाटते की ती आपली सिंधू नाही. ती सिंधू खूप बदललेली आहे आणि ती जीवनामध्ये खूप पुढे निघून गेली. त्यानंतर इकडे सिंधू ती जी अंगठी असते राघवने दिलेली तिच्याकडेच बघत असते. तेव्हा तिला राघवने तिच्या बोटामध्ये ती अंगठी घातल्याचे क्षण आठवतात. तेव्हा राघव तिला म्हटला होता का सिंधू, ही अंगठी आपल्या प्रेमाची निशाणी आहे, ती कधीही तू तुझ्या बोटातून काढू नको. तेव्हा राघवने तिच्या बोटांचा केस घेतलेला असतो. तेव्हा सिंधूचे मन सिंधूला सांगत असते की इतका प्रॅक्टिकल विचार तू करू नको, कारण आता तुला ही अंगठी मोडावीच लागेल. दुसरा तुझ्याकडे कोणताही असा पर्याय नाही. सिंधू म्हणत असते की राघवची फक्त इतकीच आठवण माझ्याजवळ आहेत आणि मी त्यांच्या प्रेमाची ही निशाणी कशी विकू शकते? तर तिचं मन म्हणतं की तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, पैसे कुठून आणशील तू इतके? राघव त्यांच्या आयुष्यात तर पुढे निघून गेले, मग तू त्यांचा विचार का करतेस? सिंधू म्हणते की ही अंगठी जर विकली तर मनाला किती त्रास होईल, वाईट वाटेल. तेव्हा सिंधूचे मन म्हणते की अगं, त्या राघवने रत्नपारखीने तुझा विचार केला का? त्याने तर मधुत बरोबर लग्न केले आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात सुद्धा केली. एकदा सुद्धा तुला शोधण्यासाठी ते आले नाहीत, मग तू का त्यांचा विचार करतेस? सिंधू म्हणते की मला तुझे म्हणणे पटते, परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. तेव्हा सिंधूचं मन सिंधूला सांगते की तू जर ही अंगठी विकू शकली नाही तर जी रुक्मिणी रत्नपारखी आहे ती तुला घराबाहेर सुद्धा काढू शकते, तुझ्या मुलीला सुद्धा त्रास देऊ शकते, कारण तू तिचे वेळेवर जर भाडे भरले नाही तर. आता तू एकटी नाही तर तुला तुझ्या मुलीचा सुद्धा तुझ्यासोबत विचार करावे लागेल, त्यामुळे आता तुला काय करायचे ते तू बघू शकते. तर सिंधू विचारात पडलेले असते. त्यानंतर इकडे राजश्री राघवला समजावते, इतक्या वर्षात फक्त तुझ्यासाठी एकच गोष्ट बदलली नाही, ते म्हणजे राणीचं प्रेम. तिने तर तुझ्या प्रेमासाठी काय केले नाही आतापर्यंत, ती प्रत्येक गोष्ट करत आली आणि चुकली मला मान्य आहे, परंतु इतक्या दिवस तिने तुझी वाटच बघितली आणि कायम तुझ्या सुखाचाच ती विचार करते. त्यामुळे त्या स्वार्थी मुलीसाठी तू राणीचा त्याग करू नको आणि तिला दुखू सुद्धा नको. मला माझ्या मुलाचा सुखी संसार बघायचा, त्यामुळे
त्यामुळे राजश्री राघवकडून एक वचन घेते की तू राणीला कधी अंतर देणार नाही आणि तू कायम तिला सुखात ठेवशील. तर राघवला मंगेश आणि सिंधू सोबतचे ते क्षण आठवतात. राघवचा गैरसमज झालेला असतो की मंगेशच सिंधूचा नवरा आहे. त्यामुळे राघव लगेच हा घाईने राजश्रीला वचन देतो की मी राणीला कधीही अंतर देणार नाही. तर राजश्री खुश होते. त्यानंतर लगेच मधू ही किचनमध्ये असते. राघव तेथे येतो आणि मधूला म्हणतो की चल माझ्यासोबत, तुला एक सरप्राईज आहे. म्हणून एक ज्वेलरी शॉप आलेला तो घरी आलेला असतो आणि त्याने खूप असे ज्वेलरी आणलेली असते. राघव मधूला म्हणत असतो की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झाले, त्यामुळे मी तुला कधीच काही गिफ्ट दिले नाही. आत्ता तुला या ज्वेलरी मधून जे हवं आहे ते तू घेऊ शकते. मधू म्हणते की राघव याची काही गरज नाही रे. राघव म्हणतो की नाही कशी. तेव्हा राजश्री सुद्धा तेथे आलेली असते. राजश्री म्हणते की अगं मधू तुला गरज का नाही आणि तुला जे हवं ते तू घेऊ शकते. लग्नानंतर तुझा पहिला वाढदिवस झाला आणि राघवने तेव्हा सुद्धा तुला काही गिफ्ट दिले नाही, त्यामुळे आता तू तुझ्या मनाप्रमाणे काही पण घेऊ शकते. मधू म्हणते की दादा तुमच्याकडे राणीहार आहे का. तेव्हा लगेच ते दादा मधूला राणीहार दाखवतात. राजश्री मधूच्या गळ्याला लावून तो बघत असते. राघवला तेवढ्यात कॉल येतो आणि तेवढ्यात सिंधू सुद्धा बाहेर आलेली असते. सिंधू आपल्या अंगठीकडे बघत असते आणि हे दादा अंगठी विकत घेतील का असे त्यांना विचारू का याचाच ती विचार करत असते. तेवढ्यात राघवचे लक्ष सिंधूकडे जाते आणि तो लगेच मुद्दाम आपला फोन हा होल्डवर ठेवतो आणि त्या ज्वेलरी शॉपवाल्याला म्हणतो की दादा मी माझ्या बायकोला पहिल्यांदा लग्नानंतर दागिना घेतो, त्यामुळे असा तुमच्याकडे जो जड दागिना असेल तो तिला द्या. असे राघव मुद्दाम सिंधूला जाळण्यासाठी बोलत असतो. सिंधूला वाईट वाटते. राजश्री आणि राणी हा ते नेकलेस चॉईस करत असतात. तेवढ्या सिंधू त्या दादांकडे येते आणि त्या ज्वेलरी दादांना म्हणत असते की ही अंगठी मला विकायची होती, ते हिचे किती पैसे येतील. तेव्हा ते ज्वेलरी शॉपवाले सांगतात की मला पेढीवर गेल्यानंतर याचं वजन करावे लागेल आणि तेथे गेल्यानंतर मी तुम्हाला कळवतो की किती पैसे येतील. तेव्हा सिंधू निघून जाते. राजश्री म्हणत असते की अगं माझं काम आहे किचनमध्ये, गॅसवर भाजी तशीच राहिली, म्हणून राजश्री घाईने किचनमध्ये जाते. तर लगेच मधू त्या ज्वेलरी शॉपवाल्या दादांना विचारते की त्या ताईंनी काही घेतले का तुमच्याकडून. तेव्हा लगेच ते दादा म्हणतात की नाही, त्यांना ही अंगठी विकायची होती, म्हणजे मोडायची होती. तर लगेच राणी विचार करत असते की ही अंगठी तर राघवने सिंधूला गिफ्ट म्हणून दिलेली आहे आणि सिंधू ही अंगठी का मोडत असेल. त्यानंतर इकडे सिंधू वाईट वाटत असते, एकटीच असते. तेथे लगेच अन्वी येते. अन्वी सिंधूला बघते, तिला खूप आनंद होतो आणि सिंधू केव्हा आली तू, मला का दिसली नाहीच, म्हणून मला इतका आनंद झाला. म्हणून अन्वी तर प्रेमाने उड्याच मारत असते. सिंधू म्हणत असते की हो, आणि एक गोष्ट योगेश भाऊजी आणि राखीताई कशा आहेत. तर लगेच अन्वी सांगते की बाबा आईला US ला घेऊन गेले आणि तेथे तिची ट्रीटमेंट चालू आहे, पण केव्हा येतील हे सांगता येत नाही. तेव्हा सिंधू आणि अन्वी एकमेकींना भेटून खूपच खुश होतात. अन्वी म्हणते की तू येथे विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी आली, पण हे लोक तुझा यूज करतात, तू का त्यांच्याकडे परत आली. तेव्हा लगेच सिंधू म्हणत असते की आपण दुसऱ्या लोकांचा विचार करायचा नाही, जे आपल्याला आनंदी वाटते आणि विनायक लवकर बरा होणार, मी फक्त विनायकसाठी इथे आले. तर अन्वी आणि सिंधू एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. तर हा वाक्य येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू ही मंगेशबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि राघव ते सर्व ऐकत असतो. मंगेश म्हणत असतो की सिंधू तू केव्हा येणार. येथे सर्वजण विचारतात की केव्हा येणार आणि मी त्यांना सांगतो की झाशीची राणी आपली मोहीम फत्ते करण्यासाठी घेणार. सिंधू खूप हसत असते आणि राघव हे सर्व बघतो. तर सिंधूचे लक्ष राघवकडे जाते. तेव्हा सिंधू ही शांत होते. त्यानंतर मधू सिंधूकडे येते आणि तू ही अंगठी का विकली असे विचारते. तेव्हा लगेच मधू म्हणत असते की ही अंगठी मी तुला परत देते. तर राघव येतो. राघव म्हणतो की काही गरज नाही, बाद झाले आता, ती अंगठी कोणाला द्यायची गरज नाही, इथून पुढे फक्त तो हक्क त्या अंगठीचा फक्त तुझाच राहील. मधू सिंधूला खूप वाईट वाटते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.